गोव्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यांमागे निसर्गाच्या कुशीत एक 12व्या शतकातलं ऐतिहासिक रहस्य दडलंय। सांगे तालुक्यातल्या अनमोड घाटाजवळ वसलेलं तांबडी सुर्ला महादेव मंदिर। इथल्या तांबड्या लाल मातीमुळे या जागेला तांबडी हे नाव मिळालं। 10व्या ते 14व्या शतकात गोव्यावर राज्य करणाऱ्या कदंब राजवंशाने हे मंदिर उभारलं। डेक्कनच्या पठारावरून आणलेल्या हवामानरोधक काळ्या पाषाणात हे मंदिर कोरलंय। कदंब नागर शैलीतलं हे मंदिर अष्टभद्र रचनेचं आहे। सभा मंडपातील नक्षीदार खांब, छतावर उमललेलं कमळ आणि एका खांबाच्या पायथ्याशी असलेलं कदंब साम्राज्याचं राजचिन्ह म्हणजे घोड्याला तुडवणारा हत्ती इथल्या कारागिरीची साक्ष देतात। मंदिराच्या गर्भगृहात पवित्र शिवलिंग विराजमान आहे। हे मंदिर अशा प्रकारे बांधलंय की रोज पहाटे सूर्याचं पहिलं किरण थेट या शिवलिंगावर पडतं। शेजारूनच पवित्र सुर्ला नदी वाहते, जिचं पाणी मंदिराच्या विधींसाठी वापरलं जातं। परकीय आक्रमणे आणि छळातून वाचलेलं गोव्यातील हे एकमेव सुरक्षित मध्ययुगीन मंदिर आहे। सह्याद्रीच्या अभेद्य जंगलाने या मंदिराला शतकानुशतके सुरक्षित ठेवलं। इतिहास, अध्यात्म आणि निसर्गाचा हा अद्भुत संगम अनुभवायला तांबडी सुर्लाला नक्की भेट द्या।